नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के टू फॉर मराठी या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत 20 मे 2024चे अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न, जे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहेत. तर मग विना वेळ न गमावता चला आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये भारतातील किती युनिव्हर्सिटीचा समावेश आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2. टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये भारतातील 2 युनिव्हर्सिटीचा समावेश आहे. तर आपल्या देशातील फक्त 2 युनिव्हर्सिटीचा या रँकिंगमध्ये समावेश आहे. कोणत्या भारतीय उपग्रहाने अलीकडे स्थित सौर वादळांची माहिती दिली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे चंद्रयान 2 आणि आदित्य L1, म्हणजे या दोन्हीही. तर चंद्रयान 2 आणि आदित्य L1 यांनी भारतीय उपग्रहाने अलीकडे स्थित सौर वादळांची माहिती दिली आहे. स्वच्छ पाककलावर प्रथम शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पॅरिस. तर पॅरिस येथे स्वच्छ पाककलावर आधारित प्रथम शिखर परिषद आयोजित करण्यात आली. थायलंड ओपन 2024 बॅडमिंटन अंतिम सामन्यात कोण विजयी ठरले? तर याचं योग्य उत्तर आहे सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, हे दोन्ही पण थायलंड ओपन 2024 बॅडमिंटन अंतिम सामन्यात विजयी ठरले आहेत. ईदशिशा नोंगरांग कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख बनल्या आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मेघालय. मेघालय राज्याच्या ईदशिशा नोंगरांग या पहिल्या महिला प्रमुख बनल्या आहेत. ने जागतिक फुटबॉल दिवस म्हणून कोणता दिवस घोषित केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 25 मे. तर ने जागतिक फुटबॉल दिवस म्हणून 25 मे हा दिवस घोषित केला आहे. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था 2030 पर्यंत किती ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 ट्रिलियन. असा अंदाज आहे की भारताची इंटरनेट अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर आजच्यासाठी एवढे करंट अफेअरचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे होते. भेटूया उद्याच्या करंट अफेअरचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.